भूयो भूयो नमामि आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठं श्रीरामं वन्दे रामदासं च श्रीधरम् अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपुरेशाम् अस्माकं कुलदेवम् श्रोतावत्रा श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। एकदा सगळ्यांनी म्हणूया सभासारखे पूर्ण वैराग्याचे वसिष्ठावरी ज्ञानयोगेश्वराचे परिवाल्मिका सारिका मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। सर्व देवदेवतांना प्रणाम करून आणि सर्व श्रोत्यांबद्दल आदरभाव व्यक्त करून निरूपणाला सुरुवात करतो। आज चिंतनासाठी घेतलेला अभंग श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांचा आहे। भागधरी संतापाय तेने देव पडे ठाई नाना देवांचे भजन तेने नोहे समाधान सकल देवांमध्ये सार आहे अनंत पार रामी रामदास म्हणे अवघे देव केले सणे। या अभंगामध्ये समर्थ आपल्याला आपल्या कल्याणाचा सर्वात सोपा मार्ग सुचवतात। ज्याला आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान शांती हवं असेल त्याने चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहावे। चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये दुःख सुद्धा सुखदायी ठरते, या उलट वाईट लोकांच्या सहवासामध्ये सुख सुद्धा वेदनादायी ठरते। म्हणून भारतीय परंपरेमध्ये संगतीला फार महत्त्व देण्यात आलं आहे। जुना लोकांच्या पाठातील एक काव्य आहे मोरोपंतांनी लिहिलेली केकावरी, त्याचा अर्धा चरण आपल्याला ऐकवतो। सुसंगती सदा घडो सुजन वाक्यकामी घडो सुसंगती सदा घडो सुजन वाक्यकामी घडो कलंक मतीचा घडो विषय सर्वथा नावडो कलंक मतीचा घडो विषय सर्वथा नावडो। या काव्यामध्ये मोरोपंत देवाला प्रार्थना करतात की आम्हाला चांगल्या सद्विचारी लोकांची सतत संगती घडो। खरं म्हणायचं झालं तर आज आपण जे काही आहोत, आपली जी मानसिकता आहे, आपला जो दृष्टिकोन आहे, आपली जी बोलण्याची पद्धत आहे, म्हणजे आज आपण जे घडलो ते आपल्याला मिळालेल्या संगतीमुळे। आपला चांगला स्वभाव कधीही बदलत नाही। अनेक टक्के लोक असे असतात की त्यांना कितीही चांगली संगतीत ठेवा ते आपला वाईट स्वभाव कधीच बदलत नाही। आणि उरलेल्या 98% लोकांवर परिणाम होतो तो संगतीचाच। उदाहरण म्हणून एक गोष्ट सांगतो। एक राजा जंगलात शिकार करायला निघालेला। वाटेत त्याने एक जळते झाड पाहिले। त्या झाडावरचे काही पक्षी मरून खाली पडलेले, नाहीतर उडून गेलेले। उरलेली ती फक्त छोटीशी पोपटाची पिल्लं। राजाने त्यांना अलगद उचलून घेतले आणि आपल्या दरबारात नेले। दरबाराचा कारभार सांभाळता सांभाळता राजाला त्या पोपटाचा थोडा त्रास होऊ लागला। तेवढ्यात राजाकडे एक व्याध आला। राजाने त्या व्याधाला विचारले, ऐक ना व्याधा, तू या पोपटाला सांभाळशील का? मी त्याचं सगळं खायचं प्यायचं सामान तुला देईन, तर सांभाळशील का तू याला? व्याध हो म्हणाला। काही वेळाने शास्त्री बुवाही तेथे आले। थोडं शास्त्री बुवांनाही राजाने तेच प्रश्न विचारले। शास्त्री बुवाही हो म्हणाले।
दोघांनी आपल्या आपल्या पोटासाठी पिंजरे विकत घेतले आणि आपल्या घराबाहेर ठेवले. काही महिन्यांनी राजाला त्या पोपटाची फार आठवण आली. म्हणून राजाने ठरवले की आपण व्याधाच्या घरी जाऊया. जेव्हा राजा व्याधाच्या घरी गेला तेव्हा व्याध तर घरी नव्हता, पण पोपटाचा पिंजरा मात्र घराबाहेरच होता. राजा हळूच त्या पोपटाच्या पिंजऱ्यापाशी गेला आणि बघायला लागला, अरे वा, आपला पोपट कसा मस्त झाला आहे. तेवढ्यात तो पोपट त्या राजाला म्हणाला, ए माकडा, कशाला आलायस इकडे? निघून जा इकडून वेड्या. राजाला ऐकून खूप राग आला. राजाने काही न विचार करता शास्त्री बुवांच्या घरी गेला. योगायोगाने शास्त्री बुवाही घरी नव्हते, पण पोपट मात्र घराबाहेरच होता. राजा त्या पोपटापाशी गेला, पण यावेळेस पोपटाने शिव्या द्यायच्या ऐवजी राजाचे स्वागत केले. नमस्ते राजन, कसे आहात तुम्ही? तुम्हाला पाणी देऊ का? या, बसा, हे घ्या पाणी. हे ऐकून राजाचे मन खुश झाले. राजाने विचार केला, अहो सख्खे भाऊ आहे, तर एवढा फरक कसा? राजाने काही न विचार करता दरबारात गेला. मनात त्याने ठरवलेलं की आपण व्याधाच्या पोपटाला ठार करूया आणि शास्त्री बनून त्यांच्या पोपटाला सन्मानित करूया. ठरले त्याने. दुसऱ्या दिवशी राजाने व्याधाला आणि शास्त्री बनून दोघांनाही आपल्या पोपटांसह बोलावून घेतले. राजाने सांगितले की माझी आज्ञा आहे की व्याधाच्या पोपटाला ठार करा आणि शास्त्री बुवांच्या पोपटाला सन्मानित करा. त्याला डाळिंब, साखर, पेरू, मिरच्या मस्त मस्त खाऊ घाला. शास्त्री बुवांचाही सत्कार करा बरं का. तेवढ्यात शास्त्री बुवांचा पोपट म्हणाला, सुश्रुणोति वाक्यम् अहं हि राजन् विदुषां वचांसि न तस्य दोषः न च मद्गुणो वा संसर्गजात् दोषगुणा भवन्ति. गोपाल कृष्ण भगवान की जय. शास्त्री बुवांचा पोपट म्हणाला की अहो राजन, त्यांनी तुम्हाला शिव्या दिला याच्यात त्याचा दोष नाही आणि मी तुमचं स्वागत केले याच्यात माझा गुण नाही. फरक आहे तो फक्त आमच्या संगतीचाच. म्हणून संगती माणसाला घडवते आणि याचा विचार आपल्या पूर्वजांनी खूप व्यवस्थित पद्धतीने केला. आणि जीवन चांगले घडवायचे असेल तर चांगल्या विचारांच्या संगतीत राहा असा आग्रह केला. आजचा समर्थांचा अभंग याच आशयाचा. भावधनी संतापायी. या अभंगामध्ये समर्थक सत्संगतीचे महत्त्व सांगतातच, पण त्यापेक्षाही आपण काय करायला हवे याचंही मार्गदर्शन करतात. समर्थ म्हणाले की नुसतं चांगल्या लोकांच्या संगतीत राहू नका, तर त्यांच्याबद्दल आदरभाव बाळगा. सज्जन लोकांकडून तो सज्जनपणा मिळवण्याचा प्रयत्न करा. नाहीतर बऱ्याचदा संतांजवळची गर्दी त्यांच्याकडून होणाऱ्या फायद्यासाठी असू शकते. चांगलं चुंगलं खायला प्यायला मिळतं, कपडे लत्ते मिळतात, लोकांकडून मानसन्मानही मिळतो, यासाठी संतांकडे जाणारी लोकं आहेत. आयुष्यभर ही मंडळी संतांजवळ राहतात, पण त्यांच्याकडून जे खरे मिळवायचे ते मिळवत नाहीत, उलट तिथे राहून वाईट वागतात. याला संत ज्ञानेश्वर महाराजांनी एक उदाहरण दिले आहे. गाईच्या दूध काढण्याच्या आचऱ्याजवळ एक गोठीड नावाचा प्राणी, एक कीटक चिकटलेला असतो. पण तो दूध पित नाही तर रक्त पितो. याचप्रमाणे संतांजवळ राहून सुद्धा वाईट वागणारे लोक देखील बाहेरून सत्संगतीत आहेत असे दिसतात, पण ते त्याचा चांगला फायदा करून घेत नाही. असे होऊ नये म्हणून समर्थ आपल्याला सावध करतात. भावधरी संतापायी. भाव धरा याचा अर्थ संतांजवळ राहून आपलं कल्याण कसं होईल
अशा पद्धतीने वर्तन करणे. संतांजवळ जाताना मनात कोणताही अहंकार घेऊन जाऊ नका आणि तसेच आपली संपत्ती, प्रतिष्ठा, आपलं शिक्षण इत्यादी मोठेपणाच्या कल्पना सुद्धा दूर ठेवून संतांच्या चरणाशी लीन व्हा. संतांनी सांगितलेलं आचरण करा. संतांनी जर सांगितले की रोज रात्री लवकर झोपा, रोज सकाळी लवकर उठा, भराभर आवरा, सूर्यनमस्कार करा, व्यायाम घाला आणि त्यासोबतच आपली नोकरी, उद्योगधंदा, व्यवसाय, शिक्षण जे काही असेल त्यामध्ये फसवाफसवी करू नका. सचोटीनं वागा, योग्य ठिकाणी दान धर्म करा, सर्वांशी विनम्रपणे बोला, सर्वांचा आदर करा. हे सगळे गुण जर तुम्ही आपल्या आचरणात आणले तर मी तुमच्या नक्की पाठीशी राहीन. आता नुसतं संतांसोबत राहायचं, आज संतांनी सांगितल्याप्रमाणे वागायचं देखील. काय केल्यावर संतांना आनंद होणार? म्हणून संतांची संगती म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवणे. याप्रमाणे वागणे जमले की आपले कल्याण होणारच. नाहीतर केवळ प्रपंचातल्या गरजा भागवण्याच्या लोभाने वेगवेगळ्या देवळात जाऊन त्या देवांना प्रापंचिक सुख मागणारी लोक खूप आहेत. सोमवाराला की चालले शंकराला, आईला सराणा शिवचंद्र मोळे, मंगळवाराला की चालले देवीला, देवी तुझ्याशिवाय कोणीही नाही ग बाई, बुधवाराला की चालले विठोबाला, गुरुवारी दत्त आहेतच, श्री गुरुदेव दत्त. याप्रमाणे केवळ स्वार्थासाठी विविध देवतांची उपासना. एक गोष्ट आहे, एकदा एक माणूस समुद्रात बुडत होता. बुडता बुडता त्याने आपल्याला वाचवण्यासाठी गणपतीला हाक मारली. गणपती बाप्पा मला वाचवायला या, मी बुडतोय. कोणीच येत नाही असं बघून त्याने जगदंबा मातेला हाक मारली. जगदंबा देवी मला वाचव, मी बुडतोय ग. कोणीच वाचवायला येत नाही असं बघून त्याने मारुतीरायाला हाक मारली. मारुतीराया तुम्ही मला वाचवायला या, मी बुडून मरेन. कोणीच येत नाही असं बघून त्याने शेवटी विष्णूंना हाक मारली. विष्णू तुम्ही तरी वाचवायला या. कोणीच आलं नाही आणि तो बुडून मरण पावला. मेल्यानंतर जेव्हा तो स्वर्गात गेला तेव्हा त्याला तिथे आपल्यासमोर सगळे देव उभे असलेले दिसले. त्याने गणपतीला प्रश्न केला, गणपती बाप्पा मी तुम्हाला एवढ्या मदतीसाठी हाका मारून सुद्धा तुम्ही मला वाचवायला का आला नाही? गणपती म्हणाले, अरे मी उंदरावर आता बसणारच, तेवढ्यात तू जगदंबेला हाक मारली. मला वाटलं ती येईल तुला वाचवायला. त्याने जगदंबेला तोच प्रश्न केला तेव्हा जगदंबा म्हणाली, अरे मी वाघाला बोलवणं पाठवलंच होतं, तेवढ्यात तू मारुतीरायाला हाक मारलीस म्हणून मी माझं येणं कॅन्सल केलं. नंतर मारुतीरायाने त्याने परत तोच प्रश्न विचारला तर मारुतीराया म्हणाले, मी आता अशी गदा घेऊन तुला वाचवायला येणार, तेवढ्यात तू विष्णूंना हाक मारलीस. मला वाटलं ते येतील. त्याने विष्णूंना परत तोच प्रश्न विचारला तेव्हा विष्णू म्हणाले, अरे मी येईपर्यंत तू बुडालास. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात, नाना देवांचे भजन तेणे नोहे समाधान. याचा अर्थ आपण वेगवेगळ्या देवळात जाऊ नये असं नाही, तर तिकडे जाऊन आपण आपल्या स्वार्थासाठी काही मागू नये व आपल्या गुरूंनी किंवा संतांनी सांगितलेली उपासना सोडू नये असं आहे. कारण ते संतच आपल्याला त्या मूर्तीतून देवाला कसे प्रकट करायचे हे शिकवतात व आपल्याला त्या देवाची कृपा देखील मिळवून देतात. कारण संतांनी एवढा अधिकार मिळवलेला असतो की साक्षात देवसुद्धा त्यांच्या आज्ञेचे पालन करतो. म्हणून तुमचा प्रापंचिक समस्या असेल किंवा पारमार्थिक प्रश्न असेल, दोन्हीतही संतांइतकी कृपा तुमच्यावर कोणीही करू शकत नाही. त्यामुळे दोन्हीतही संतांइतकी कृपा तुमच्यावर कोणीही करू शकत नाही. कधी कधी ते एखादा चमत्कारही दाखवतात, पण जास्ती तर ते आपल्यात त्यांच्या उपदेशानेच बदल घडवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून संत कबीर म्हणतात की संत हे समाजातील वैचारिक प्रदूषण दूर करतात आणि सर्वांचे हृदय स्वच्छ कसे राहील त्याच्याकडे लक्ष देतात. आग लगी आकाश में बरस पड़े अंगार, अगर संत न होते तो जल जाता संसार. सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान
समर्थ मन शांत करून सर्वजण सुस्वभावी कसे राहतील याच्याकडे संतांचं लक्ष असतं व ते त्याची काळजी देखील करतात. म्हणून श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, चिंता करीतो विश्वाची. तुकाराम महाराज म्हणतात, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी. म्हणून ज्याला आपल्या कल्याणाची खरी तळमळ लागलेली आहे त्यांनी सत्संगतीत राहावे. कारण या जगावर निस्वार्थ असं प्रेम फक्त संतच करतात. म्हणून रामदास स्वामी म्हणतात, रामी रामदास म्हणे अवघे देव केले जेणे. संतांना हे विश्व भगवत रूपच दिसते. त्यामुळे ते कोणाचाही द्वेष करत नाही. उलट ते सगळ्यांचं कल्याण व्हावं अशीच इच्छा बाळगतात आणि तसे प्रयत्न देखील करतात. म्हणून श्री समर्थ मूळ पदात म्हणतात, महाभारती संतापारी, संतापारी, महाभारती संतापारी, संतापारी. देवा, हरे
कविवर्य मोरपंत या कवितेमध्ये श्री रामदास स्वामी यांचे वर्णन करतात. ते म्हणतात, सामान्यतः सर्वच विवाहामध्ये लग्न लावणारे द्विजक शुभमंगल सावधान असे म्हणतात, पण तेव्हा सावधान होणारे कोणीच नसतात. सावधान व्हा हे ऐकले कोणी तर समर्थ रामदास स्वामींनी. मला देश कार्य करायचं, मला देव कार्य करायचं, मला धर्म कार्य करायचं. जर मी प्रपंच मांडला तर मला प्रपंचातून एवढ्या मोठ्या कामासाठी वेळ मिळणार नाही. म्हणून आत्ताच सावधान होऊया असे ठरवून जे तडक ते निघाले विवाहाच्या मंडपातून, जे तडक निघाले ते नाशिकच्या पंचवटीमध्ये श्रीरामांच्या मंदिरामध्ये येऊन थांबले. तळमळीने प्रार्थना केली. हे श्रीरामा, तुझ्या कृपेसाठी मी माझं घर दार, आई, भाऊ सर्वांना सोडून आलोय. माझं कल्याण कर. काही दिवस समर्थ त्या मंदिरातच राहिले, कथा कीर्तन ऐकत राहिले आणि श्रीरामांनी जणू दृष्टांतच दिला. नारायणा, तुला जर का कृपा हवी असेल तर इथं नुसतं बसून चालणार नाही, तपश्चर्या करावी लागेल. आत्तापर्यंत या जगात कोणतेही महान कार्य मेहनतीशिवाय किंवा अथक प्रयत्नांशिवाय झालेले नाही. आता छोटासा 12 वर्षांचा नारायण तपश्चर्येसाठी जवळच जागा शोधू लागला. गर्दीच्या ठिकाणी तप अभ्यास होत नसतो, एकांत हवा. आणि पंचवटीजवळच टाकळी नावाचं गाव, इथं एक द्विवर मिळालं. इथं राहायचं ठरलं. जवळच नंदिनी आणि गोदावरी या 2 नद्यांचा संगम, म्हणजे पाणी 12 महिने असणार. आणि भोजनासाठी जवळच्या टाकळी गावात भिक्षा मागायला जाऊ ठरलं आणि तप सुरू झालं. काय होती समर्थांची तेव्हाची दिनचर्या ऐका. पहाटे 2:30-3 वाजेपर्यंत उठावं, शौच मुखमार्जन करावं, साधारणतः 4 ते 6 या वेळेत व्यायाम करावा. नंतर स्नान संध्या करून गोदावरी नंदिनीच्या संगमात कमरे इतक्या पाण्यात 10 ते 11 वाजेपर्यंत उभं राहून गायत्रीच्या जपाचं अनुष्ठान करावं. नंतर श्रीराम जय राम जय जय राम हा जप किमान 12:30 पर्यंत करावा. आता भिक्षा मागायला टाकळी गावात जावं. कोणत्याही घरासमोर उभं राहून आरोळी द्यावी व म्हणावं, ओम भवती भिक्षां देहि, ओम भवती भिक्षां देहि, ओम भवती भिक्षां देहि. भिक्षेचे 3 भाग करावे. पहिला, नदीजवळ येऊन त्या नदीतल्या माशांना टाकावा. दुसरा, कोणी यात्रेकरू प्रवासी आला तर त्याला खायला द्यावा. तिसरा आणि उरलेला भाग श्रीरामानं नैवेद्य दाखवून आपण स्वतः भक्षण करावं. रोज दुपारी काहीतरी लिहून काढावं. समर्थ म्हणतात, दिसा माझी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. श्री समर्थांनी वयवर्ष 12 ते 15 या 3 वर्षात टाकळीला लिहिलेले रामायणातील युद्धकांड आजही धुळे शहरातील श्री समर्थ वाग्देवता मंदिरात पाहायला मिळते. त्यावेळेचे त्यांचे सुवर्ण अक्षर पाहून आजही त्यांची थोरवी लक्षात येते. त्यानंतर दुपारी साधारण 3 ते सायंकाळी 6 पर्यंत समर्थांनी पंचवटीला येऊन श्रीराम मंदिरातील भजन कीर्तन व प्रवचन श्रवण करावं. यातून समर्थांची प्रगल्भता आणि अभ्यास वाढत गेला. सायंकाळी 6 वाजता पुन्हा त्या विवरामध्ये यावं आणि श्रीरामांना तळमळीने हाक मारावी. रामांची आठवण काढत काढत झोपी जाऊ असे दिवसामागून दिवस जाऊ लागले. नारायणाला टाकळीत येऊन 2 ते 3 वर्ष होऊन गेले. तपश्चर्या चालू आहे आणि अचानक एक चमत्कार झाला.
टाकळी जवळचं दशपंचक नावाचं एक छोटंसं गाव. श्री क्षेत्र पंचवटी सन्निधान, श्री क्षेत्र पंचवटी सन्निधान, दशपंचक नाम एक ग्राम बसे, दशपंचक नाम एक ग्राम बसे, श्रीमंत अग्निहोत्री, श्रीमंत अग्निहोत्री, इंद्रधरणी नाम विद्रासे. या दशपंचक गावात गिरीधर पंत कुलकर्णी नावाचा एक सज्जन गृहस्थ राहत होता. संपूर्ण गावाच्या शेतीवाडीचा हिशोब ठेवणारा कुलकर्णी. तो आणि त्याची पत्नी, त्यांना मुलंबाळ काहीच नव्हती. प्रपंच चालू होता आणि अचानक या गिरीधर पंत कुलकर्ण्याची तब्येत बिघडली. त्याला क्षयरोग झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पत्नीवर जणू दुःखाची कुऱ्हाडच कोसळली हो. त्या मृत्यूचं तिला इतकं वाईट वाटलं की तिने आपलंही आयुष्य संपवायचं ठरवलं. तिने जाहीर केलं की मी सती जाणार. इथे एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. आपल्याला असं शिकवलं जातं की पूर्वी भारतामध्ये सक्तीनं सतीची प्रथा होती. नवरा मेला की बळजबरीनं स्त्रियांनाही त्या चितेमध्ये उडी घ्यायला लावली जात असे. नंतर ही प्रथा राजाराम मोहन रॉय यांनी बंद केली. तर मुळामध्ये सतीची प्रथा होती हे इंग्रजांनी आपल्यावर लादलेलं चुकीचं शिक्षण होय. वेबसाईटवर श्री राजीव दीक्षित यांनी सती या विषयावर केलेले अभ्यासपूर्ण विवेचन उपलब्ध आहे, ते आपण ऐकू शकता. असो, या गिरीधर पंत कुलकर्ण्याच्या पत्नीनं स्वतःहून ठरवलं की आपण पतीच्या पाठोपाठ सती जायचं. खूप लोकांनी तिला समजावून सांगितलं की बाई असं करू नकोस ग, पण तिनं नम्रपणानं अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं की मी सती जाणारच. दशपंच गावातून निघालेली ही प्रेतयात्रा टाकाईच्या स्मशानभूमीमध्ये आली. तिथल्या आजूबाजूच्या गावांना एकच स्मशानभूमी होती आणि ती म्हणजे टाकाईमध्ये दोन नद्यांच्या संगमाजवळची एक जागा, जिथे जिथे आपले समर्थ रामदास स्वामी तपश्चर्येला बसले होते. आता ही प्रेतयात्रा स्मशानात आली. ते गिरीधर पंताचं शव, त्यामागे सतीचं वाण घेतलेली त्याची ती तेजस्वी पत्नी. तिथे एक चिता रचून तयार होती. त्यावर त्या कुलकर्णाचं प्रेत ठेवण्यात आलं. त्या सतीचं दर्शन घ्यायला आजूबाजूच्या गावातील लोकांची ही गर्दी. आता त्या सतीनं हातामध्ये पेटलेली मशाल घेतली आणि चितेला अग्नी लावण्यापूर्वी 3 वेळा त्या भोवती प्रदक्षिणा घालायच्या आणि तिसऱ्या प्रदक्षिणेनंतर स्वतःच्या हाताने चितेला अग्नी द्यायचा आणि नंतर त्यात प्रवेश करायचा. इतक्यात तिचे लक्ष स्मशानाच्या बाजूला असणाऱ्या संगमाजवळ बसलेल्या एका 15 वर्षांच्या तेजस्वी योग्याकडे गेलं. काय माहित कोणास ठाऊक, पण ती मनात विचार करते, मरता मरता या योग्याला नमस्कार करावा. म्हणून तिने तो आपल्या हातातला चुडा, ती मशाल पुन्हा एकाच्या हाती दिली आणि त्या योग्यासमोर येऊन उभी राहिली आणि त्याला अगदी लगून मनापासून नमस्कार केला. तिच्या हातातील बांगड्यांचा खळ 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 असा आवाज झाला मात्र, आणि तो योगी म्हणजे आपले समर्थ रामदास स्वामी. डोळे बंद आहेत, ध्यान सुरू आहे आणि त्या बांगड्यांची किणकिण ऐकून समर्थ ध्यानातून बाहेर आले आणि त्यांच्या मुखामधून आशीर्वाद बाहेर पडला. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. आणि काय आश्चर्य, ती सती जायला निघालेली स्त्री अचानक दचकली आणि खिन्नपणानं तिनं त्या योग्याला प्रश्न केला, पुण्या जन्मा
तुम्ही दिलेला आशीर्वाद हा या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा? समर्थांनी चौकून पाहिलं. त्यांना हा सर्व प्रकार लक्षात आला. समर्थ एकदमच बोलले, आई, हा आशीर्वाद मी ठरवून नाही दिला. हा माझ्या मुखातून उत्स्फूर्तपणे बाहेर आलाय. माझ्या वाणीनं फक्त आणि फक्त भगवंताचं नाव सोडून दुसरं काहीच येतलं नाही. माझ्या वाणीतनं कधी चुकीचं येणारच नाही. माझ्या मुखातून स्वतः श्रीरामच बोलले आहेत. चला. समर्थ त्या चितेजवळ आले. ते कुलकर्ण्याचं प्रेत समर्थांनी जमिनीवर ठेवायला सांगितलं आणि श्रीरामांचं स्मरण करून आपल्या कमंडलूतील पाणी त्या प्रेतावर 3 वेळा शिंपडलं. आणि श्रोते हो, इतिहासातील चमत्कार घडला. तो मेलेला गिरधर पंत एखादा मनुष्य झोपेतून जागा व्हावा तसा जिवंत होऊन बसला. सर्व लोकांनी जय जयकार केला. हजारो लोकांना आता तो छोटासा 15 वर्षाचा मुलगा देवासारखा वाटू लागला. सर्वजण नमस्कार करत होते. हा गिरीधर पंत आणि त्याची पत्नी चरणावर वंदन करतात. समर्थांनी त्या दोघांकडे पाहिले आणि ते म्हणाले, मगाशी मी तुला अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला होता. तोच असा आशीर्वाद जरा बदलून देतो. दशपुत्रा सौभाग्यवती भव. फक्त एक काम करा. झालेला पहिला मुलगा हा श्रीरामाच्या सेवेला म्हणजेच देशाच्या धर्माच्या सेवेला अर्पण करा. त्याप्रमाणे झालेला पहिला मुलगा त्या दोघांनी समर्थांच्या चरणी अर्पण केला. समर्थांनी सांगितले, याला तुमच्याजवळच ठेवा, शिकवा, पण हे लक्षात ठेवा, आता हा फक्त तुमचा नाही तर श्रीराम कार्यासाठी जन्माला आला आहे. याचं नाव ठेवलं उद्धव. समर्थांचा पहिला शिष्य, समर्थांचा पहिला मठपती. या उद्धवनं पुढे मोठं असं संप्रदायाचं म्हणजे श्रीरामाच्या भक्तीच्या प्रसार आणि प्रचाराचं कार्य उदंड केलं. आपल्या आईवडिलांना, आपल्या श्रीगुरूंना आनंद दिला. स्वतःच्या जीवनाचे सार्थक केले. या पुढच्या चांगल्या चांगल्या वाटणाऱ्या गोष्टींचं जर यश कशात दडलं असेल तर ते त्या उद्धवाच्या आईनं केलेला समर्थांना तो मनपूर्वक नमस्कार. हेच असतं सत्संगतीचं फळ. प्रत्येक वेळेला असा चमत्कार व्हावा अशी अपेक्षा नको, पण सत्संगतीने नक्कीच आपल्या जीवनात एक चांगला आकार येतो. म्हणूनच मूळ पदात माझे समर्थ म्हणतात,